चला आता आपण गाठ सुरुवात केलेली आहे. आता गाठावर जाऊ. तिथला वरून गाठातून कसा व्ह्यू दिसतोय खालचा ते पण मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघा आता दृश्य कसं दिसतंय. तर ह्या ठिकाणी मला असं काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर ह्या डोंगरामध्ये पहिलं काहीच नव्हतं. आता इथे घर दिसतंय खाली. ह्या डोंगरामध्ये पहिलं काहीच नव्हतं. आता लोक करोनापासून डोंगरात बी जायला लागलेत आणि डोंगरातलं जे वातावरण भारी असतं ते कुठंच नसतं. आता आपण ह्या ठिकाणी उभा येतं डोंगरावरती आणि असंच खाली बघा तुम्हाला खालचं दृश्य दाखवतो. तर हिथं आता 1 2 3 वाजता तुम्हाला दाखवतो. तर पहिली वस्ती बघा, हे इथं शेड मारलंय. तर एक घर झालं की दुसरं घर असतं. त्याच्या खाली हे 2 नंबरचं घर झालंय. तर हे 2 घर तर दिसले. 3 नंबरचे घर इकडे आहेत. थोडेसे पुढे झूम करून दाखवतो. तर ह्या इथे 2 3 घर अजून झालेत. तर सुंदर असं वातावरण आहे. आणि इथं काय झालंय, जमीन एकदम चांगली डोंगरातली जमीन आहे, पण एकच नंबर जमीन आहे. मग अशा ठिकाणी लोक राहण्यासाठी येतात. आता इथला बघा तलाव आहे, पाणी भरपूर आहे, शेती चांगली आहे डोंगराच्या कडाला. आणि बघा पलीकडे कसं शेती मग नंतर तर एकदम भारी वातावरण दिसतं डोंगराहून. तर आपला डोंगर बघायला आपण ह्या रोडने आलेलो, किती मस्त असं रोड आहे. तर बघा हे रोड मी आता थोडं लांबून दाखवतो तुम्हाला रोड. तर ही टर्न रोड आणि बघा ह्या आणि आपण उभा आहे तिथं बी डोंगर आहे. आणि ह्या साईडला बघा रोड चाललाय. तर रोडच्या साईडला बी डोंगर आहे बघा. आणि ह्या रोडच्या साईडने डोंगर असून मध्ये बघा कसं तलाव आहे, धरण आहे. वातावरण म्हणजे इतकं सुंदर वातावरण आहे, खरंच बघायला इतकं इंटरेस्ट आहे, भारी मस्त फ्रेश एकदम. मस्त अशा गाड्या पण चालल्यात या डोंगरात. आणि बघा हे डोंगराचं दृश्य आणि ही मस्त. तर इमर्जन्सीला ह्या इथं थोडं पाणी असतं नाही का, दिंड्या येत असेल. आता पावसाळ्याचे दिवस थोडे जोपर्यंत आहे किंवा पाऊस थोडा कमी झाला त्याच्यानंतर पाणी असतं तोपर्यंत पाणी पितेत जर चलत येत असेल तर. नाही तर मग मध्ये काय डोंगर चढूस तर मध्ये काय घर नाही, काय नाही, पाणी नाही आणि चलत दिंड्या लोक येत असतील. तर भरपूर जणाला दिंड्यात म्हणजे येतेच लोक चल पायी दिंडी. तर ह्या डोंगराच्या नंतर इथे थोडं पाणी पिते. थोडं लोकेशन होतं, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो वरून कसा येऊ दिसतोय बघा. तर बघा ती गाडी चाललेली कसं मस्त पिकअप चाललंय गाठातून. तर ह्यो घाट कोणचा आहेत का वळणाचा. तर हा घाट कड्याकून येत असाल नगरहून कड्याला, कड्याहून जर येत असाल वामन भाऊ किंवा गायनाथ गाडावा असं म्हणतो आपण, तर हाच घाटातून यावं लागतं. ह्या घाटाचा आनंद घ्यायचा. असं मस्तपैकी अशा गाड्या चालल्यात घाटातून. तर बघा ती पिकअप पण चाललंय मस्त गेलं पिकअप. रोड बी भारी आहे बघा. इथं पण गाडी कशी चालली आहे. तर खालीचं लोकेशन जर बघायचं म्हणलं तर बघा इथं कशा घरं वगैरे भारी आहे, एकच नंबर आहे. तर असं सुंदर असं UN मग इकडं असं घाटातून चाललंय आणि असा असा घाट आहे या साईडला. तर बघा डग बी कसे आलेत. घाटाच्या डोंगराच्या पलीकडच्या कोपऱ्याला म्हणजे घाट उतरल्यानंतर खाली उतरून एखाद्या साईडलाच महादेवदारा आहे. तर महादेवदाऱ्यात जायचं असेल तर हे घाट पूर्ण उतरून द्यावा लागतो, घाटाच्या खाली जायचं आणि तसंच मग महादेवदाऱ्यात जायचं. महादेवदारा पण तुम्हाला दाखवला मी, खूप असं सुंदर व्ह्यू आहे. ह्या घाटातला रोड एकच नंबर आहे आणि असाच घाटातून असाच हा चाललेला आहे गायनाथ गडाकडे, म्हणजे चिखली गायनाथगड, तसाच कुसळून नंतर बीडला पण जाता येतं. भन्नाट असे व्हिडिओ बनत असतो आता पावसाळ्यात दिवसात. तर पाठीमागं घर बघायला गेलं तर किती सुंदर आहे. पाठी जो पॉईंट आहे टर्न तो सुंदर आहे. तर ह्यो आहे आपल्याला जर नगरकून कड्याला आलं, आष्टीला आलं, नाष्टीहून जर आपण गायनाथगडाकडे चाललो तर सुंदर असा घाटातला व्ह्यू बघायला भेटेल. आणि सुंदर गाड्या कशा चालल्यात एकदम सुंदर असा जर घाटातला व्ह्यू बघायचा असेल तर महादेवदारा, हनुमानगड, पुन्हा गायनाथगड तर अशा ठिकाणी बघायला ह्या डोंगरातून यायचं म्हणलं खूप असं सुंदर असं वातावरण आहे. लालपुरी लागल्या वर आपला असा पाऊस पडतोय, अजून थोडा आहे पण भुरघाटवणी. तर असं आता ढग येतंय आणि पाऊस बी यायला लागलाय थोडा थोडा आणि कॅमेऱ्यावर पण पाणी यायला लागलंय. तर असं सुंदर असा पलीकडचा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला डोंगर आहे, ह्या साईडला थोडं आपण बघायला आलतो ह्या साईडने काय आहे म्हणून. तर डोंगराच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखवलं आणि ह्या साईडला असं आहे अशी खोल दरी आहे आणि पाणी वाहतंय पण खाली जाता येत नाही आणि जाण्यासारखं बी नाही. टिकून असं मस्तपैकी आणि इथं थोडासा धबधबा आहे पण खाली जायला जागा बी नाही. आणि असं खूप असं जंगलीन जायचं बी नाही आपल्याला, जंगल एकदम दाट जाडी आहे. पलीकडे डोंगर आहे, अलीकडे डोंगर आहे आणि मस्त असं वातावरण आहे. आणि ह्या डोंगराच्या साईडला पलीकडे जर बघायला गेलं तर मस्त असा व्ह्यू आहे पलीकडं. आणि पाठीमागचं बी तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. ह्या साईडला जर बघायला गेलं तर असे मागाचे घरं येतं, काही घरं मी दाखवले होते तिथं घरं येतात. आणि ह्या साईडला आपला रोड येणारा आणि असाच रोड येऊन इथून असाच इकडं रोड चाललेला आहे वरून असाच चाललेला आहे कुसळुमला. असं मस्त वातावरण. आता आपण चलत पाठीमाग आपली ती रोड तिथं पांढरी गाडी दिसती, तिथं आपली गाडी लावलेली आहे आणि तिथं पाऊस काळा चालू आहे. असं वाटतं की मस्त महाबळेश्वरला जसं काय फिरायला आलो, एवढं भारी वातावरण आहे. पाऊस चालू आहे. पाऊस 4-5 दिवसापूर्वी खूप असा मोठा पाऊस बी झाला आणि आता एकदम वातावरण चांगलं आहे. पाणी कुडून बी डोंगरातून पाणी येतंय. आणि हा आहे बिडसंगीचा घाट, म्हणजेच इथं आपण आष्टी तालुक्यात बिडसंगी गाव आहे तिथला घाट आहे. आणि गायनाथगड फेमस आहे सगळ्याला माहीत असेल. तर तिथला हा घाट आहे, एकदम मस्त वाटतंय फिरायला आणि असं थंड वातावरण झालंय. असं म्हणजे महाबळेश्वरला वगैरे नाही का लोक फिरत तसं वातावरण झालंय. तर आता सध्याला दर्शनासाठी तुम्ही या गायनाथ गडावर. तुम्हाला असं दृश्य असलं ना थोडं
थोडं गाडीच्या खाली उतरा. काही लोक गाडीच्या खाली उतरत नाहीत. गाडीच्या खाली उतरा, थोडं मोकळ्या वातावरणात फिरा, थोडं पाणी वाहतं तिथं जा, खरंच एन्जॉय वाटतो. थोडं थांबा, काहीतरी खायला आणा. ह्या असं डोंगरावर मस्त मित्र कंपनी मागं कसे बसतात तसं खा मस्तपैकी, आणि असं मस्त आनंदरम्य वातावरण आहे. असं मस्त थोडासा आनंद आपण व्यक्त करतो. इथं आहे पाणी, आणि ह्या इथं थोडंसं खाली गेलं की ह्या इथं एक पाणी आहे, तिथं तोंड हातपाय धुवायचं आहे, कारण तिथं खड्डा आहे. आणि मस्त खड्डा झाला आणि पाणी आहे, तिथं मस्तपैकी लोकेशन आहे, तिथं हातपाय तोंड धुतो, पावसाचा आनंद व्यक्त करतो थोडा. मस्त असं पाणी आहे, कसं वाहतंय पाणी मस्त खळखळ. तिथं स्वच्छ पावसाचं पाणी, त्यात थोडं तोंड हातपाय धुवायला असा एन्जॉय फक्त पावसाळ्यातच करायला भेटतो. तर असा एन्जॉय फक्त पावसाळ्यातच करायला भेटेन आपल्याला. तर चला तोंड हातपाय धुवून घेऊ. तर चला थोडं तोंड हातपाय धुतलं कसं असं मस्त फ्रेश वाटतं जरा, नाही का. तोंड हातपाय धुतलं फ्रेश वाटतं. तर आपल्या ह्या खाली तर आलो आहे, वर जायला वाट ऐकून चला थोडंसं साईडने जाऊ, रोडला गाडी घेऊ आणि पुढे जायचं आहे अजून. पण पाऊस बी येत होता, पण तरी पावसाचा आनंद, वाहत्या पाण्याचा आनंद हा फक्त पावसाळ्यातच घेता येतो. हे पाणी फक्त आपल्याला पावसाळ्यातच बघायला भेटतं, उन्हाळ्यात बघायला भेटत नाही. त्याच्यामुळं पाऊस काळ आला, आनंद घ्या, थोडंसं फिरा, एन्जॉय करा. माणूस गेलं म्हणजे गेलं, पैसा पाणी काही कोणी घेऊन जात नाही संग. तर चला आता चाललो गायनात गडाव. तर व्हिडिओ बघत जा पूर्णपैकी, आणि आपले व्हिडिओ चांगले वाटत असले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढं असेच चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत. आणि बघू आता गायनात गडाव काय आहे. असंच पावसाळा मोसमी थोडा आनंद घेतला पाहिजे, आणि आनंद नाही घेतला तर काय. जीवन दिलंय तर एकदा जगून घ्या. काम बी करा, काम तर करायचं. इथून जाऊन बी मला संध्याकाळी काम करायचं, भरपूर असे काम आहेत मला, तरी पण कामातून वेळ काढून थोडा एन्जॉय घेतला पाहिजे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडत असले तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे व्हिडिओ बघायला अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत. सोयाबीनच्या शेंगा, ह्याच्यापासून तेल तयार होतं, सोयाबीन तेल. तर हे असं सोयाबीनचं झाड हे काही डोंगरातच येतं जास्त. तर वर गायनात गडाच्या डोंगरावरच हे पीक असतंय. आपल्याकडे काही पीक बघायला भेटत नाही हे सोयाबीनचं. तर एकच नंबर खुरपून एकदम स्वच्छ करून आता शेंगा आल्यात, काही दिवसांनी काढायला येईन. हे आहे फक्त तेल आपण खातो ते सोयाबीन तेल. तर हे आमच्याकडे जास्त, तर आमच्या गावात कुणाकडे सोयाबीन नसेल, आणि आमच्या गावात येत बी नाही किंवा कोणी केलं बी नाही कधी. पण अशी मस्त अशी सोयाबीनची शेती आहे. आमच्याकडे काय सोयाबीन कोणी लावत नाही. तर म्हणून मला चला थोडंसं इथला बी व्हिडिओ काढू. एकच नंबर इकडं पण शेती सोयाबीनचीच आहे. सोयाबीनचं पीक कसं आहे, शेती कशी आहे, एकदम नंबर एक शेती आहे. कशी खुरपून बिरपून स्वच्छ केली. ह्या व्यक्तीने कोण असेल त्याच्या शेतीतनी नंबर एक आहे. आपण तेच तेल सोयाबीन तेल म्हणून खातो. एकच नंबर रोज खात असतो, म्हणजे नाही का. पुढा येतो तो सोयाबीनचा, आमच्या दुकानात सगळी सोयाबीन तेलच आहे. तर चला त्यांच्यामुळं का होईना शेतकऱ्यांमुळे सोयाबीन तेल भेटतं आहे आपल्याला.